नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप सारं प्रेम तुमच्याकडून मिळतंय. त्याच्यासाठी मनापासून आभार. तर आजचा जो व्हिडिओ आहे की नाही, संपूर्ण जेवणाचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तसं तर ह्याच्यापूर्वी बरेचसे व्हिडिओज शेअर केलेत मी जेवणाचे. पण अलीकडे 2 आठवड्यांमध्ये मला ते शक्य झालं नाही. तर आज निवांतपणे शूट केलेलं आहे आणि तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खरं सांगायचं ना, तर ह्या ज्या छोट्या-मोठ्या मोमेंट्स आहेत, त्या कॅप्चर करायला खूप मजा वाटते. आणि मला माहिती पण नव्हतं की हे सगळं मी करू शकेन म्हणून. पण जसं अ, आपल्या चॅनेलवरती मी एकदा व्हिडिओ अपलोड केला आणि नंतर की नाही त्याच्यावरती तुम्ही कमेंट्स करायला लागलात आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं, की हे सगळं आपण सुद्धा करू शकतो आणि मग एक-एक जसं करायची तसं तुमच्याबरोबर शेअर करायला लागली. आणि मग संपूर्ण जेवणाचा व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करायला लागली, ही खरं तर माझीच मला कमाल वाटायला लागली. ह्याच्यासाठी वेगळं असं काही मी करत नाही. जसं जे पण रोजचं रुटीन असतं की नाही तेच असतं. म्हणजे किचन त्याच्यासाठी ऑर्गनाइज करावं लागतं किंवा सगळीकडे व्यवस्थित असं मॅनेज करून ठेवावं लागतं, असं काहीच नाही. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसंच किचन माझं इतर दिवशी सुद्धा असतं आणि तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते. म्हणजे जे पण मी शूट करते किंवा तुमच्याबरोबर जे शेअर करते त्याच्यासाठी वेगळी तयारी वगैरे काही करून ठेवावी लागत नाही मला. तर असं सगळं आहे. खूप जणींनी मला हा प्रश्न विचारला होता, की "कसं मॅनेज करतेस?" म्हणून. तर मॅनेज करायचं काहीच नसतं. जेव्हा किचनचे व्हिडिओज आपण करतो की नाही, त्यावेळेस किचनमध्ये आपण वावरतो तेच शूट करून मी तरी तेच शूट करून शेअर करते आणि एकदम प्रोफेशनल जे असतात की नाही किचनचे किंवा जे पदार्थ वगैरे रेसिपी जे शेअर करतात एकदम प्रोफेशनल, तसं तेवढे रेसिपीज वगैरे आपल्याला जमतच नाहीत. त्याच्यामुळे तेवढं भारी शूट नाही आपण करू शकत. पण किचनमध्ये आपण काय-काय करतो आणि तुम्हाला खरं सांगू का, मी टिफिनचे पण व्हिडिओ जे शेअर करायचे की नाही, तर ते पण अशासाठी करायची, की बऱ्याचशा मम्मी असतात ज्यांना मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं ते समजत नाही किंवा उद्याच्या टिफिनमध्ये काय हे लक्षात येत नाही. तर एक आयडिया म्हणून मी जे करायचं ते तुमच्याबरोबर शेअर करायची. तसंच जेवणाचं पण आहे. आणि मला तर खरं सांगू का म्हणजे कोणी म्हणजे मी जर कोणाशी अशी बोलत वगैरे असले आणि मी विचारलं की टिफिनमध्ये काय वगैरे, तर ते मी फक्त एवढ्यासाठीच विचारायची की त्याच्यातून आपल्याला काय आयडिया मिळेल का म्हणून. कारण सकाळ झाली म्हणजे सकाळ म्हणण्यापेक्षा आपण रात्रीचा विचार करून झोपतो की उद्या टिफिनमध्ये काय द्यायचं ते. पण दुसऱ्या दिवशीला टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न अगदी प्रत्येक मम्मीच्या चेहऱ्यासमोर असतो. त्याच्यामुळे मला असं वाटायचं, की काहीतरी हेल्प होऊ शकते म्हणून. म्हणून मग मी ते व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करायला लागले होते आणि त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग की नाही गुरुवारचं जे जेवण असायचं ना, ते माझ्याकडे गोडाचं जेवण असायचं आणि म्हणजे इतर दिवशी पण असतं गोड, पण प्रॉपर अगदी जेवण नैवेद्याचं जे असतं की नाही ते गुरुवारचं असतं आणि त्याच्यामुळे की नाही ते पूर्ण थाळी ती तुमच्याबरोबर एकाच दिवशी मी शेअर केली होती आणि त्याला सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट आलेल्या आणि कसं मला ते जमलं मला माहिती नाही, पण मी ते करून तुमच्याबरोबर शेअर केलं होतं. तर तिथपासून की नाही असं वाटायला लागलं की तेही तुम्हाला आवडतं म्हणून मग मी जे पण करते ते तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर आजचा व्हिडिओ सुद्धा तसाच आहे, अगदी जेवणाचाच आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये की नाही एक रेसिपी आहे जी मी पहिल्यांदा ट्राय केली. ती पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खूप छान आहे ती पण रेसिपी. दुसरं म्हणजे आज मोदक पण जे बनवले होते की नाही, तसं तर ह्याच्यापूर्वी एक मोदकांचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलाय. पण मला स्वतःला असं वाटलं यावेळेस, की मी मोदक बनवायचे की नाही त्याच्यापेक्षा भारी मोदक मी यावेळेस बनवले होते. म्हणून तो व्हिडिओ मी स्पेशली तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि खूप सुंदर मोदक झाले होते. आणि डिटेल मी ह्याच्यामध्ये कसं काय-काय वापरते प्रमाण वगैरे ह्याचा तर व्हिडिओ मी शेअर केलाच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलं नाही, की कसं काय वगैरे केलेलं आहे ते. पण मोदक तुम्हाला मात्र दाखवते. तुम्हाला हे अतिशय आवडतील. इतके सुंदर मोदक झाले होते आत्ताचे. आणि अ, अ, खरं सांगायचं तर मोदकांमध्ये काय होतं माहितीये का? मोदक जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस मोदकाचं जे पीठ असतं की नाही, पाऱ्यांसाठी आपण पीठ करतो ते तांदळाचं, ते खूप महत्वाचं असतं आणि ते जर व्यवस्थित झालं तर मग मोदक अतिशय सुंदर दिसतात. एकदम सुंदर दिसतात आणि बनतात सुद्धा छान. पण तिथे जर गडबड झाली की नाही का मग मोदक आपले गडबडतात. तर खरं सांगायचं तर सुरुवातीपासून मला अगदी खूप छान असे जमायचे असं नाही. पण पहिल्यांदा मी जेव्हा बनवायला सुरुवात केली ना, तेव्हा मला वाटलं पण नव्हतं इतके छान मोदक मी बनवू शकते म्हणून. पण वरच्यावर जेव्हा मी मोदक बनवायला लागली ना, तेव्हापासून मला ते
जमायला लागले. हळू-हळू, हळू आता तर एकदम एक्सपर्ट असं म्हणायला काहीच हरकत नाही. आजचे मोदक तुम्ही पाहिल्यानंतर तर तुम्ही तेच म्हणाल. तर दुसरी जी रेसिपी मी तुम्हाला म्हटलं होतं मी पहिल्यांदाच ट्राय केली ते तुम्हाला सांगते. तर ही चण्याची डाळ आहे, जी मी 2-3 तासांपूर्वी भिजत घातली होती आणि मिक्सरला की नाही अशी दरदरीत थोडीशी वाटून घेतली. आणि वाटताना त्याच्यामध्ये काहीच घातलेलं नाहीये. फक्त चण्याची डाळ जी आहे भिजवलेली ती दरदरीत थोडीशी अशी वाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय-काय घालायचं ते मी तुम्हाला दाखवतेच पुढे. खूप त्याची पेस्ट करून टाकायची नाही. हे बघा, असं ओबड-धोबड थोडंसं वाटून घेतलेलं आहे. आणि पहिल्यांदाच बनवलेला हा पदार्थ खूप वेळा पाहिला होता आणि मला वाटतं एकदा मी खाल्लेला पण होता हा. पण मला बनवायचा होता आणि आज त्याचा मुहूर्त लागला म्हटलं बनवूया. तर हा मिरची आणि आल्याचा ठेचा आहे. त्याच्यानंतर कांदा आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे, जे 2 चमचे त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मीठ, थोडीशी हळद आणि सगळं एकसारखं करून मळून घ्यायचंय. तर भिजवलेल्या डाळीचे, चण्याच्या डाळीचे वडे असं म्हणतात. पण मी अगदी छोटे-छोटेसे केले होते त्याच्यामुळे आपण भजी म्हणू शकतो ह्याला. तर ते आपण नंतर करूयात. कारण की भजी वगैरे हे जे सगळे तळायचे पदार्थ जेवण झाल्यानंतर सगळ्या जेवणाच्या शेवटी मी बनवते. म्हणजे कुरकुरीत राहतात, असा माझा एक समज आहे. आणि आजचे मोदक. तर मोदकांचं मी काय म्हणत होती, की सुरुवातीपासून ना मला खूप छान जमायचे नाही. पण जसं आपण म्हणतो ना, की सरावाने, सरावाने, परत-परत करून की नाही आपल्याला एखादी गोष्ट खूप छान जमते आणि मग एकाच दिवशी आपला असा त्याच्यावरती हात बसतो की नाही, की आपण अगदी सहज चालता-चालता सुद्धा ती वस्तू किंवा पदार्थ तो आपण करू शकतो. तर तसंच काहीसं झालंय मोदकांच्या बाबतीत माझं. म्हणजे जेवढ्यांदा पण मी बनवते की नाही, तेवढ्यांदा मला असं वाटतं, की ह्याच्यापेक्षा छान बनवायला जमतील आपल्याला, ह्याच्यापेक्षा छान बनवायला जमतील आणि मग तसा प्रयत्न असतो माझा. तर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर फक्त भजी तळायची आहेत आणि सगळा स्वयंपाक वरण, भात, भाजी, उसळ वगैरे सगळं झालं आणि चपात्या पण झाल्या आणि त्याच्यानंतर मग निवांत मी मोदकाचं घेऊन बसली होती. आणि जेव्हा पण मोदक असतात की नाही, तेव्हा मोदक वळायचं जे काम असतं, ते माझं सगळ्यात आवडीचं काम आहे आणि त्याच्यासाठी सगळं आवरून झालं का ओटा वगैरे पूर्ण किचन ओटा साफ करते आणि नंतर मग निवांतपणे मी मोदक वळायला बसते, की एकदम शांतपणे. म्हणजे अजिबात डिस्टर्ब नको, लक्ष पण नको इकडे-तिकडे, की अजून आवरायचं आहे वगैरे सगळं असं. आणि तुम्हाला मी आजचे मोदक अगदी जवळून पण दाखवणार आहे. ते पहा आणि नंतर मला सांगा, की मोदक कसे झाले होते ते. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की ह्याच्या ज्या आपण पाऱ्या बनवतो त्याच्यासाठी जे पीठ आपण तयार करतो की नाही ते खूप महत्वाचं असतं. आता हे करून माझ्या लक्षात यायला लागलंय. पण आजचे जे मोदक आहेत ते मलाच खूप जास्त आवडलेले म्हणून मला असं झालेलं, की ते तुमच्याबरोबर कधी शेअर करते असं. कारण की जे सारण आपण बनवतो की नाही त्याच्यामध्ये विशेष काही नसतं. खोबरं, गूळ आणि वेलची पावडर आपल्याला फक्त ते शिजवून घ्यायचं असतं. पण पाऱ्या बनवायच्यासाठी त्या अ, अ, कुठून मध्येचच फाटता कामा नये की नाही त्याच्यासाठी ते पीठ खूप छान आपल्याला भागवता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपला खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेत. आता हे उकळून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भजी बनवली होती ते पण दाखवते. तर मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि अतिशय सुंदर दिसतायत मोदक. तर आता ही भजी ह्यांना डाळीचे वडे म्हणतात. पण मी आता जे बनवले त्या साईजवरून तुमच्या लक्षात आलं असेल मी यांना भजी का म्हटलं ते. अगदी छोटे-छोटेसे जसे सांडगे असतात की नाही, आपण साठवणीचे सांडगे बनवतो ते, त्यांच्यासारखे छोटे-छोटेसे बनवले होते म्हणून मी यांना भजी म्हटलं. पण चवीला सुद्धा अतिशय उत्तम आणि एकदम कुरकुरीत झाले होते. तांदळाच्या पिठीमुळे झाले होते वाटतं ते कुरकुरीत एकदम. पण ती घातलीच पाहिजे म्हणजे खूप छान होतात. हे बघा आणि पटकन बनून मेन म्हणजे तयार होतात आणि डाळ भिजलेली असते त्याच्यामुळे खूप वेळ लागत नाही शिजवायच्यासाठी. मीडियम गॅसवरती मी सगळे तळून घेतले होते आणि पटापट, पटापट एवढ्या सगळ्या पिठाच्या भज्या बनवून पण झाल्या होत्या माझ्या लवकरच.
खूप छान आणि कुरकुरीत अशी भजी आपली तयार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा वगैरे केली, सगळं आवरून घेतलं आणि नंतर नैवेद्य दाखवला आणि आता फायनली तुमच्याबरोबर आजच्या जेवणामध्ये काय-काय आहे ते शेअर करते. तर गोडमध्ये मोदक, त्याच्यानंतर आहे वरण, ही आहे वालीची भाजी, हे आहे शेंग बटाट्याचा रस्सा, त्याच्यानंतर भात आहे, वरण, ही आहे भजी, जी आपण डाळीची आता बनवली होती. चपात्या आहेत आणि हा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ही आहे तुपाची धार. तर असं सगळं होतं आजचं जेवण. आजचं जेवण आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.